नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये निरीक्षक या पदाकरिता जी बृहन्मुंबई महानगरपालिकेत 178 जागांसाठी भरती निघालेली आहे, तर त्यासाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा तर ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। तुम्हाला जर या भरतीची जाहिरात पाहिजे असेल तर आपण त्यासाठी ऑलरेडी एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे आपल्या चॅनलवरती, तर ती माहिती तुम्ही संपूर्णपणे बघून घ्या, नंतरच तुम्ही ऑनलाईन अर्ज करा। ओके, तर मित्रांनो, सर्वात आधी तुम्हाला गुगल तुमचं ओपन करायचं आहे आणि तिथे सर्च करायचं आहे mcgm.gov.in। नंतर तुमच्यासमोर अशी वेबसाईट ओपन होईल। नंतर तुम्हाला फॉर प्रॉस्पेक्ट ऑप्शन दिसेल वरती बघा, शेवटून 2 नंबरला। नंतर तुम्हाला करिअर ऑल या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। करिअर ऑल या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर असा इंटरफेस येईल। त्या ठिकाणी इन्स्पेक्टर रिक्रुटमेंट ॲडव्हर्टाईज या ऑप्शनमध्ये तुम्ही क्लिक केलं तर तुमच्यासमोर जाहिरात येईल आणि त्याखाली दुसरं ऑप्शन बघा मित्रांनो, ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर द पोस्ट इन्स्पेक्टर या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी। त्यावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर असा इंटरफेस येईल। त्या ठिकाणी आल्यानंतर मित्रांनो तुम्हाला सर्वात आधी रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि नंतर फॉर्म भरायचा आहे। तर तुम्हाला इथे ऑप्शन दिसेल बघा, न्यू रजिस्ट्रेशन याच्यासमोर तुम्हाला क्लिक हिअर हे बटन दिसेल, तर त्यावरती क्लिक करायचं आहे। नंतर तुमच्यासमोर असा इंटरफेस येईल, या ठिकाणी क्लोज करा। नंतर आय ॲग्री या ऑप्शनवरती क्लिक करा। वेबसाईटला खाली स्क्रोल करा। या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला तुमची संपूर्ण वैयक्तिक माहिती भरायची आहे। मित्रांनो तुमचं नाव टाकायचं आहे। या ठिकाणी तुमचं नाव टाकताना मित्रांनो तुमच्या 10वीच्या मार्कशीटवर जे नाव आहे तर त्याच पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी नाव टाकायचं आहे। तर सगळ्यात आधी तुमचं नाव टाका, नंतर तुमच्या वडिलांचं नाव टाका, नंतर तुमचे आडनाव टाका, पुढे तुमच्या वडिलांचं नाव टाका, नंतर तुमच्या आईचं नाव टाका। हे सेम तुमच्या 10वीच्या मार्कशीट प्रमाणेच टाका मित्रांनो, स्पेलिंग वगैरे। पुढे तुमच्या नावात बदल झाला आहे का? तुमच्या नावात जर मित्रांनो बदल झाला असेल तर येस करा, नसं झालं तर नो करा। आणि जर फिमेल कॅन्डिडेट असतील आणि त्यांच्या लग्नानंतर जर नावात बदल झाला असेल तर या ठिकाणी येस करा आणि ते नाव आहे बदल झालेलं तर यात पुढच्या बॉक्समध्ये टाका तुम्ही। आणि तुमच्याकडे मित्रांनो गॅजेट किंवा मॅरिट सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे। जर तुमच्या नावात बदल झाला असेल तर ते तुम्हाला परीक्षेच्या वेळेस लागणार आहे, नाही तर तुम्हाला परीक्षेला बसू दिले जाणार नाही। तर हा पॉईंट नीट लक्षात घ्या। पुढे तुम्हाला तुमची जन्मतारीख टाकायची आहे। जन्मतारीख टाकल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमचं वय दिसून जाईल। पुढे लिंक जेंडर सिलेक्ट करा, नंतर तुमचा मोबाईल नंबर टाका, पुढे परत तुमचा मोबाईल नंबर टाका, म्हणजे तो कन्फर्म होऊन जाईल। नंतर अल्टरनेट मोबाईल नंबर, तुमच्याकडे जर दुसरा मोबाईल नंबर असेल तर टाका, नाही टाकला तरी कंपल्सरी नाही। पुढे तुमचा ईमेल आय डी टाका, नंतर परत ईमेल आय डी टाका, म्हणजे तो कन्फर्म होऊन जाईल। पुढे तुमचा 10वीचा सीट नंबर टाका, नंतर तुमचं पासिंग मंथ आणि इयर, फक्त पासिंग मंथ आणि इयर या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे 10वीचं। नंतर तुम्हाला एक्झाम सेंटर टाकायचे आहेत, 3 एक्झाम सेंटर टाकायचे आहेत आणि ते कंपल्सरी आहेत। तर तुम्हाला जे जवळ पडतील मित्रांनो तर ते या ठिकाणी एक्झाम सेंटर तुम्ही टाकून घ्या। तीन एक्झाम सेंटर टाकल्यानंतर खाली स्क्रोल करा, या ठिकाणी तुम्हाला चेक बॉक्स दिसतोय त्यावर क्लिक करा आणि जनरेट OTP या ऑप्शनवरती क्लिक करा। पुढे तुमच्यासमोर असा इंटरफेस येईल। या ठिकाणी तुम्हाला कॅप्चा टाकायचा आहे। कॅप्चा टाकल्यानंतर मित्रांनो सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करा। आता तुम्ही जो मोबाईल नंबर टाकलेला आहे तर त्याच्यावरती एक OTP आला असेल, तर OTP तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे आणि OTP टाकल्यानंतर व्हॅलिडेट OTP या ऑप्शनवरती क्लिक करा। नंतर तुमच्यासमोर असा इंटरफेस येईल, तुमचा OTP व्हेरीफाय होऊन जाईल। या ठिकाणी क्लोज करा, खाली स्क्रोल करा, नंतर या ठिकाणी आय ॲग्री या ठिकाणी चेकबॉक्सवरती क्लिक करा। नंतर तुम्हाला कॅप्चा दिसेल, या ठिकाणी कॅप्चा टाका आणि रिव्हेरीफाय या ऑप्शनवरती क्लिक करा। रिव्हेरीफाय या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर
तुम्हाला तुमची संपूर्ण माहिती दिसून जाईल. या ठिकाणी उजव्या साईडला जे चेकबॉक्स दिसत आहेत तर त्या ठिकाणी सर्व ठिकाणी तुम्हाला टिक करायचं आहे. या ठिकाणी तुमची संपूर्ण माहिती एकदा चेक करून घ्या. जर बरोबर असेल तरच या ठिकाणी तुम्हाला टिक करायचं आहे. सर्व चेकबॉक्सवरती क्लिक करून घ्या. नंतर खाली तुम्हाला सबमिट हा ऑप्शन दिसेल. नंतर सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करा. नंतर ओके करा. अशा पद्धतीने तुमचं रजिस्ट्रेशन होऊन जाईल. तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती मेसेज येऊन जाईल तुमचा युजर आय डी आणि पासवर्ड. नंतर या ठिकाणी तुम्हाला क्लोज करायचं आहे. नंतर तुमच्यासमोर असा इंटरफेस येईल. या ठिकाणी तुम्हाला तुमची सर्व वैयक्तिक माहिती दिसून जाईल. या ठिकाणी तुम्हाला गो टू ॲप्लिकेशन उजव्या साईडला ऑप्शन दिसेल. या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तुमच्यासमोर असा इंटरफेस येईल. या ठिकाणी खाली स्क्रोल करा. या ठिकाणी तुम्हाला या चेकबॉक्सवरती तुम्हाला टिक करायचे आहे. नंतर खाली पदाची निवड करा या ऑप्शनवरती क्लिक करा आणि निरीक्षक म्हणजे इन्स्पेक्टर या ऑप्शनवरती क्लिक करा. पुढे उमेदवाराची वैयक्तिक माहिती. या ठिकाणी मित्रांनो माहिती ऑटोमॅटिक येईल. जे तुम्ही रजिस्ट्रेशन केलेलं आहे तर ती माहिती या ठिकाणी येऊन जाईल. फक्त तुम्हाला मॅरिटल स्टेटस वैवाहिक तपशील या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्ही अनमॅरिड आहात का मॅरिड आहात ते सिलेक्ट करायचं आहे. पुढे तुम्हाला तुमचे एक्झाम सेंटर दिसतील. या ठिकाणी तुम्ही रजिस्ट्रेशन करताना जे एक्झाम सेंटर दिलेले आहेत ते या ठिकाणी येऊन जातील. पुढे तुम्हाला तुमची डोमासाईलची माहिती भरायची आहे. या ठिकाणी नॅशनॅलिटी इंडियन सिलेक्ट करा. पुढे तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी आहात का या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला येस हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. या ठिकाणी जर तुम्ही नो केलं तर तुम्ही या पोस्टसाठी किंवा या पदासाठी अपात्र आहात असा एरर येऊन जाईल. ओके, त्यामुळे या ठिकाणी तुम्ही येस हा ऑप्शन सिलेक्ट करा. पुढे तुम्हाला डोमासाईल सर्टिफिकेटची माहिती भरायची आहे. या ठिकाणी तुम्हाला 3 ऑप्शन दिलेले आहेत. डोमासाईल सर्टिफिकेट, बर्थ सर्टिफिकेट आणि स्कूलिंग सर्टिफिकेट. तुमच्याकडे जे सर्टिफिकेट असेल तर ती तुम्ही या ठिकाणी माहिती भरा. तुमच्याकडे जर डोमासाईल असेल तर डोमासाईल तुम्ही कोणाकडून इश्यू केलं आहे तर त्या ऑथॉरिटीचं नाव या ठिकाणी टाका. पुढे तुम्ही कधी इश्यू केलं आहे ती डेट तुम्हाला या ठिकाणी टाकायची आहे. पुढे तुम्हाला डोमासाईल सर्टिफिकेट जे आहे तर त्याचा नंबर या ठिकाणी टाकायचा आहे. पुढे तुम्हाला तुमची कॅटेगरी डिटेल्स भरायचे आहे. तर या ठिकाणी जात प्रवर्ग या ऑप्शनमध्ये तुम्हाला तुमची कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे. जर तुम्ही SC किंवा ST कॅटेगरीमध्ये अप्लाय करत असाल मित्रांनो तर तुम्हाला कॅटेगरी डिटेल्स भरणं गरजेचं आहे. ओके, आणि जर तुम्ही मित्रांनो OBC या कॅटेगरीमध्ये जर अप्लाय करत असाल तर तुम्हाला या ठिकाणी कॅटेगरी डिटेल्स भरायचे आहे. आणि खाली तुम्हाला दिसत असेल मित्रांनो नॉन क्रिमिलेअर प्रवर्ग प्रमाणपत्र तपशील, तर तुमच्याकडे नॉन क्रिमिलेअर असणं गरजेचं आहे. तर तुम्हाला या ठिकाणी त्या सर्टिफिकेटनुसार माहिती भरायची आहे. आणि जर तुम्ही ओपन या कॅटेगरीमध्ये जर फॉर्म भरत असाल मित्रांनो तर तुम्हाला कॅटेगरी डिटेल्स भरायची गरज नाही. ओके, तर तुम्ही या ठिकाणी तुमची कॅटेगरी निवडायची आहे आणि त्या पद्धतीने तुम्हाला ती माहिती भरायची आहे. तर सर्वात आधी तुम्हाला तुम्ही ज्या ऑथॉरिटीकडून इश्यू केलेलं आहे तर त्या ऑथॉरिटीचं नाव टाका या ठिकाणी. नंतर तुम्ही कधी इश्यू केले कास्ट सर्टिफिकेट तर ती डेट या ठिकाणी तुम्हाला टाकायची आहे. पुढे तुम्हाला तुमच्या कास्ट कॅटेगरी सर्टिफिकेटचा सिरियल नंबर टाकायचा आहे. हे सर्व माहिती तुम्हाला सर्टिफिकेटवरती भेटून जाईल. पुढे जर तुमच्याकडे कास्ट व्हॅलिडिटी असेल तर तुम्हाला या ठिकाणी ती कधी इश्यू केली ती डेट टाकायची आहे. नाही टाकली तरी चालेल मित्रांनो, कंपल्सरी नाही. पुढे तुम्हाला ओळख तपशील द्यायचा आहे, आयडेंटिफिकेशन, विजिबल आयडेंटिफिकेशन. तर खाली बघा मित्रांनो उमेदवार ओळखपत्र तपशील. या ठिकाणी तुम्हाला आयडेंटिटी द्यायचं आहे. तुमच्याकडे जर पॅन कार्ड असेल तर तुम्ही ते देऊ शकता. कोणतंही एक कंपल्सरी आहे. तर माझ्याकडे पॅन कार्ड आहे तर मी पॅन कार्ड हा ऑप्शन सिलेक्ट करतो आणि बाकी ठिकाणी नो हा ऑप्शन सिलेक्ट करतो. तर या ठिकाणी ड्रायव्हिंग लायसन, वोटर ID, पासपोर्ट आणि बँक खाते म्हणजे बँक पासबुक आणि पॅन कार्ड असे 5 ऑप्शन आहेत. तर मी या ठिकाणी पॅन कार्ड हा ऑप्शन सिलेक्ट केलेला आहे. तर पुढे तुम्हाला पॅन कार्ड नंबर टाकायचा आहे आणि तुमचं जे आयडेंटिटी कार्डवर नाव असेल तर तेच पुढे टाकायचं आहे. आणि खाली जो चेकबॉक्स दिसतो त्यावरती क्लिक करा आणि खाली सेव्ह अँड नेक्स्ट या ऑप्शनवरती क्लिक करा. पुढे तुमच्यासमोर असा इंटरफेस येईल. या ठिकाणी ओके करा. आता तुम्हाला तुमचे ॲडिशनल डिटेल्स ही सर्व माहिती भरायची आहे.
या ठिकाणी त्यांनी विचारलेलं आहे की आपण आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचा मुलगा आहात का, असाल तर येस करा या ठिकाणी, नाहीतर नो करा. पुढे बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या जल प्रकल्पासाठीचे प्रकल्प बाधित आहात का, असाल तर येस करा, नाहीतर नो करा. ही सर्व माहिती वाचून तुम्हाला मित्रांनो येस किंवा नो या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. पुढे तुम्ही भूकंपग्रस्त आहात का, असाल तर येस करा, नाहीतर नो करा. अंशकालीन उमेदवार आहात का, या ठिकाणी येस किंवा नो करा. माजी सैनिक असाल तर येस करा, नाहीतर नो करा. खेळाडू आरक्षण, या ठिकाणी तुम्ही जर खेळाडू असाल तर या ठिकाणी तुम्हाला येस करायचं आहे. आणि अचिव्हमेंट लेवल जर तुम्ही बघितले मित्रांनो तर ते आहे नॅशनल लेवल, स्टेट लेवल आणि डिस्ट्रिक्ट लेवल. हे 3 लेवलचे जर तुमच्याकडे स्पोर्ट्स सर्टिफिकेट असतील तर तुम्ही त्या पद्धतीने या ठिकाणी माहिती भरू शकता. आणि तुमच्याकडे ते सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. जर तुम्ही नसाल स्पोर्टमधून तर तुम्ही नो हा ऑप्शन सिलेक्ट करा. दिव्यांग आरक्षण, जर तुम्हाला 40% जास्त डिसेबिलिटी असेल तर तुम्ही येस हा ऑप्शन सिलेक्ट करा. आणि या ठिकाणी तुम्हाला त्या सर्टिफिकेटनुसार तुम्हाला माहिती भरायची आहे. ओके. आणि जर तुम्ही डिसेबिलिटी जर मित्रांनो नसाल तर तुम्ही या नो हा ऑप्शन सिलेक्ट करा. 40%पेक्षा डिसेबिलिटी जास्त असणे गरजेचं आहे तरच तुम्हाला या ठिकाणी माहिती भरायची आहे, नाहीतर नो हा ऑप्शन सिलेक्ट करा. पुढे तुम्ही स्वतंत्र सैनिकांचे नाम निर्देशित पाळले आहात का, असाल तर येस करा, नाहीतर नो करा. अनाथ आरक्षण अंतर्गत लाभ घ्यायचा आहे का, जर अनाथ असेल तर येस करा, नाहीतर नो करा. बृहन्मुंबई महानगरपालिकेचे कर्मचारी आहात का, असाल तर येस करा, नाहीतर नो करा. अशा पद्धतीने तुम्हाला ही माहिती वाचून तुम्हाला येस किंवा नो या ऑप्शनवरती टिक करायचं आहे. संपूर्ण माहिती वाचल्यानंतर येस किंवा नो या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला पुढे सेव्ह अँड नेक्स्ट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तुमच्यासमोर असा इंटरफेस येईल. या ठिकाणी ओके करा आणि या ठिकाणी तुम्हाला संपूर्ण ॲड्रेस भरायचा आहे. जर तुमचा कायमचा पत्ता आणि पत्र व्यवहाराचा पत्ता सारखाच असेल तर तुम्हाला या ठिकाणी येस या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. आणि ॲड्रेस टाकल्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट या ऑप्शनवरती क्लिक करा. पुढे तुमच्यासमोर असा इंटरफेस येईल. या ठिकाणी ओके करा. आता तुम्हाला तुमचे क्वालिफिकेशन डिटेल्स भरायचे आहेत मित्रांनो. या ठिकाणी तुम्हाला विचारलेलं आहे की तुम्ही मराठी उच्च किंवा निम्नस्तर विषयातील 100 गुणांचे प्रश्नपत्रिका घेऊन उत्तीर्ण झाला आहात का, म्हणजे तुम्हाला 10वीला असताना 100 मार्काचा मराठी हा विषय होता का, तुम्हाला मराठी भाषेचं ज्ञान असणे आवश्यक आहे. तर या ठिकाणी तुम्हाला येस हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. मित्रांनो तुम्ही जर या ठिकाणी नो केलं तर तुम्ही या पोस्टसाठी नॉट एलिजिबल आहात असं तुम्हाला एरर येईल. त्यामुळे तुम्हाला या ठिकाणी येस हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे आणि तुम्हाला 10वीला असताना मराठी हा सब्जेक्ट असणं गरजेचं आहे. पुढे तुम्हाला तुमच्या 10वीचे डिटेल्स भरायचे आहेत. या ठिकाणी तुमचा बोर्ड सिलेक्ट करा. पुढच्या बॉक्समध्ये तुम्हाला तुमच्या शाळेचं किंवा संस्थेचं नाव टाकायचं आहे. नंतर तुम्हाला तुमचे पर्सेंटेज टाकायचे आहेत. जर तुम्हाला मित्रांनो CGPA असतील तर त्यांनी या ठिकाणी CGPA हा ऑप्शन दिलेला आहे. तुम्हाला जर पर्सेंटेज असतील तर पर्सेंटेज हा ऑप्शन सिलेक्ट करा. पुढे तुम्हाला तुमचे प्राप्त गुण टाकायचे आहेत. तुमच्या 10वीच्या मार्कशीटवर जे मार्क दिलेले आहेत तर ते या ठिकाणी टाकायचे आहेत. तुम्हाला ते कितीपैकी होते ते पुढच्या बॉक्समध्ये टाकायचे तुम्हाला. आणि तुमचे जे टक्के आहेत तर ते ऑटोमॅटिक पुढच्या बॉक्समध्ये येऊन जातील. पुढे 12वीची माहिती भरायची आहे. या ठिकाणी मी रेड मार्क दिलेले नाही त्यामुळे 12वीची माहिती नाही भरली तरी चालेल, पण तुमच्याकडे असेल तर ती माहिती तुम्ही भरू शकता. या ठिकाणी बोर्ड सिलेक्ट करा. पुढे तुमच्या शाळेचे किंवा संस्थेचं नाव टाका. नंतर तुम्ही तुमच्या जर पर्सेंटेजमध्ये असेल तर पर्सेंटेज हा ऑप्शन सिलेक्ट करा, नाही तर CGPA असेल तर CGPA ऑप्शन सिलेक्ट करा. पुढे तुम्हाला तुमचे मार्क टाकायचे आहेत. प्राप्त गुण तुम्हाला किती मिळाले आहेत ते आणि ते कितीपैकी होते ते पुढच्या बॉक्समध्ये टाकायचे आहेत. तुमचे जे टक्के आहेत पर्सेंटेज ते ऑटोमॅटिक येतील. पुढे तुम्हाला तुमचे उत्तीर्ण होण्याचे वर्ष सिलेक्ट करायचं आहे. ही माहिती भरल्यानंतर तुम्हाला पुढे ग्रॅज्युएशन डिटेल्स ही माहिती भरायची आहे. तर या ठिकाणी पात्रता पदवी, आता हे ग्रॅज्युएशन डिटेल्स मित्रांनो आहे तर ते कंपल्सरी आहे. तुम्हाला या ठिकाणी एनी ग्रॅज्युएट डिग्री हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. हा एकच ऑप्शन आहे या ठिकाणी. पुढे तुम्ही कोणत्या इन्स्टिट्यूटमधून पास केलेला आहे तर त्या इन्स्टिट्यूटचं नाव टाकायचं आहे. पुढे उत्तीर्ण झाल्याचा महिना आणि वर्ष टाकायचं आहे. नंतर तुमचं पर्सेंटेजमध्ये होतं का CGPA होतं किंवा ग्रेड ऑफ मार्क्स होतं तर तुमचा जो ऑप्शन असेल तो या ठिकाणी सिलेक्ट करा. आता माझं पर्सेंटेज होतं, मी पर्सेंटेज ऑप्शन सिलेक्ट करतो आहे. पुढे तुम्हाला प्राप्त गुण टाकायचे आहेत. नंतर ते कितीपैकी होते ते मॅक्झिमम मार्क्स या ठिकाणी टाकायचे आहेत. पुढे तुमचे पर्सेंटेज ऑटोमॅटिक येऊन जातील.
पुढे पोस्ट ग्रॅज्युएशन डिटेल्स. जर तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं असेल तर या ठिकाणी तुम्ही माहिती भरू शकता. नाही भरली तरी चालेल, कंपल्सरी नाही. ओके. पुढे MSCIT डिटेल्स भरायचे आहे मित्रांनो. तुमचं MSCIT जर झालेलं नसेल किंवा एखादा दुसरा संगणकाचा कोर्स तुमचा झालेला नसेल तर तुम्हाला या ठिकाणी ते कंपल्सरी नाही मित्रांनो. तुमच्या नियुक्तीच्या दिनांकापासून तुम्ही 2 वर्षाच्या आत हे सर्टिफिकेट सादर करू शकता. ओके. आणि जर तुमचं झालेलं असेल MSCIT तुम्ही या ठिकाणी टाकू शकता, किंवा दुसरा एखादा TCC वगैरे कोर्स झालेला असेल तर तुम्ही एनी ऑफ द इक्विव्हॅलेंट रेकग्नाइज बाय गव्हर्नमेंट हा ऑप्शन सिलेक्ट करून तुम्ही माहिती भरू शकता. पण इथे या ठिकाणी आता माझं MSCIT झालेलं आहे तर मी MSCIT ऑप्शन सिलेक्ट करतो. नाही तर तुम्ही कोणत्या इन्स्टिट्यूटमधून पास केलं आहे त्या या ठिकाणी नाव टाका. पुढे तुम्ही कधी पास झाले ती डेट या ठिकाणी सिलेक्ट करा. नंतर तुम्हाला पर्सेंटेजमध्ये मार्क होते का ग्रेडमध्ये होते का CGPA होते ते या ठिकाणी सिलेक्ट करा. नंतर तुमचे प्राप्त गुण टाका. पुढे तुमचे मॅक्झिमम मार्क टाका कितीपैकी होते आणि पुढे तुमचे ऑटोमॅटिक पर्सेंटेज येऊन जातील. पुढे पोस्ट स्पेसिफिक क्वेश्चन्स या ऑप्शनमध्ये आपल्याकडे शासनाचे इंग्रजी टंकलेखनाचे 30 शब्द प्रति मिनिट गतीचे प्रमाणपत्र आहे का, या ठिकाणी तुम्हाला येस हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. जर तुमच्याकडे टायपिंग सर्टिफिकेट नसेल तर तुम्ही या पोस्टसाठी एलिजिबल होणार नाही, हे लक्षात ठेवा. ओके. या दोन्ही ऑप्शनमध्ये तुम्हाला येस हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे आणि पुढे सेव्ह अँड नेक्स्ट हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. पुढे तुमच्यासमोर असा इंटरफेस येईल. या ठिकाणी तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट अपलोड करायचे मित्रांनो. तर सर्वात आधी तुम्हाला तुमचा फोटो अपलोड करायचा आहे. तर क्लिक हेअर टू अपलोड या ऑप्शनवरती क्लिक करा. या ठिकाणी तुमच्यासमोर 2 ऑप्शन येतील, कॅप्चर फोटोग्राफ आणि अपलोड फोटोग्राफ. तर कॅप्चर फोटोग्राफमध्ये मित्रांनो तुम्हाला तुमचा लाईव्ह फोटो अपलोड करायचा आहे कॅमेरासमोर. आणि फोटो कॅप्चर करताना बॅक साईडला प्लेन बॅकग्राऊंड असेल अशा ठिकाणी अपलोड करा, म्हणजे पुढे जाऊन तुम्हाला प्रॉब्लेम नको यायला. ओके. आणि अपलोड फोटोग्राफ या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशी माहिती येईल. तर या ठिकाणी तुम्ही तुमचा फोटो कसा अपलोड करायचा आहे, पासपोर्ट साईज याची माहिती दिलेली आहे. तर त्याची साईज जी आहे तर ते 80 KB ते 200 KB असले पाहिजे. तुमचा फोटो JPG किंवा JPEG फॉर्मॅटमध्ये असला पाहिजे. स्कॅन करताना 200 DPI तुम्हाला स्कॅन करायचं आहे स्कॅनरमध्ये. आणि त्याची जी डायमेन्शन आहे तर ती 3.5 सेंटीमीटर ते 4.5 सेंटीमीटर असायला पाहिजे. मित्रांनो तुम्हाला जर फोटो अपलोड करताना काही प्रॉब्लेम येत असेल तर आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आहे फोटोची साईज कशी करायची, तो व्हिडिओ पाहून घ्या. तुम्ही काही सेकंदात फोटोची साईज कशी करायची शिकून जाल. ओके. नंतर या ठिकाणी क्लोज करा. पुढे तुम्हाला तुमची सिग्नेचर अपलोड करायची आहे. तर सिग्नेचरची जी साईज आहे तर ती 80 KB 200 KB असायला पाहिजे आणि ते JPG किंवा JPG फॉर्मॅटमध्ये असायला पाहिजे. या ठिकाणी तुम्ही अपलोड करा. ड्रॉप फाईल हिअर ब्राउज टू अपलोड या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्हाला अपलोड करायचं आहे. नंतर क्लोज करा. पुढे तुम्हाला तुमचं 10वीचं जे मार्कशीट आहे तर ते अपलोड करायचं आहे. या ठिकाणी मित्रांनो आता जे खाली डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत तर त्या प्रत्येक डॉक्युमेंटची साईज जी आहे तर ती 100 KB ते 2 MB असायला पाहिजे. आणि तुम्ही डॉक्युमेंट जे आहेत तर ते JPG फॉर्मॅटमध्ये किंवा JPEG फॉर्मॅटमध्ये किंवा PDF फॉर्मॅटमध्ये अपलोड करू शकता. ओके. नंतर या ठिकाणी ड्रॉप फाईल या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्हाला अपलोड करायचे आहेत. नंतर अपलोड झाल्यानंतर क्लोज हा ऑप्शन सिलेक्ट करा. पुढे तुम्हाला 12वीचं सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे. 12वीचं सर्टिफिकेट अपलोड केल्यानंतर तुम्हाला ग्रॅज्युएशन डिग्री सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे. पुढे तुम्हाला पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे. जर तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएशन केलं असेल तर तुम्ही हे डॉक्युमेंट अपलोड करू शकता. पुढे ॲडिशनल क्वालिफिकेशन सर्टिफिकेट हे नाही अपलोड केलं तरी चालेल. पुढे तुम्हाला तुमचं डोमासाईल सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे, आदिवासी प्रमाणपत्र. पुढे तुम्हाला तुमचं कास्ट सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे. पुढे तुम्हाला तुमचं मराठी टायपिंग सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे. नंतर इंग्लिश टायपिंग सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे. या ठिकाणी एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्या मित्रांनो, जर तुम्ही अनाथ उमेदवार असाल किंवा माजी सैनिक उमेदवार असाल तर तुम्हाला टायपिंग सर्टिफिकेट कंपल्सरी नाही. तुम्हाला नियुक्तीच्या दिनांकापासून 2 संधी दिल्या जाणार आहेत. तर त्या 2 संधीमध्ये तुम्ही टायपिंगची एक्झाम जी आहे ती पास करायची आहे आणि तुम्ही सर्टिफिकेट सादर करायचं आहे. पुढे तुम्हाला तुमचं आयडेंटिटी अपलोड करायचं आहे. तर मी फॉर्म भरताना मित्रांनो पॅन कार्ड दिलं होतं ऑप्शन, तर या ठिकाणी पॅन कार्ड ऑप्शन आला आहे. जर तुम्ही ड्रायव्हिंग लायसन ऑप्शन दिला असेल तर या ठिकाणी ड्रायव्हिंग लायसन येईल. जर तुम्ही वोटर ID हा ऑप्शन दिला असेल तर या ठिकाणी वोटर ID अपलोड करा असा ऑप्शन येईल. ओके. पुढे इतर संबंधित कागदपत्रे या ठिकाणी तुम्ही नाही अपलोड केलं तर चालेल.
पण तुम्हाला जर एखादं डॉक्युमेंट अपलोड करायचं असेल तर तुम्ही करू शकता. पुढे तुम्हाला पेमेंट डिटेल दिसतील. तुम्ही जे कॅटेगरी निवडली असेल तर कॅटेगरीनुसार तुम्हाला या ठिकाणी पेमेंट येऊन जाईल. पुढे डिक्लेरेशन दिलेले आहेत. या ठिकाणी तुम्हाला सर्व बॉक्सवरती टिक करायचं आहे. सर्व वाचून घ्यायचं तुम्हाला डिक्लेरेशन. सर्व डिक्लेरेशनवरती टिक केल्यानंतर तुम्हाला खाली एक कॅप्चा दिसेल, तो कॅप्चा तुम्ही खालच्या बॉक्समध्ये टाकायचा आहे. कॅप्चा टाकल्यानंतर तुम्हाला प्रिव्ह्यू हा ऑप्शन दिसत असेल मित्रांनो. प्रिव्ह्यू ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर तुमचा फॉर्म येईल. तुम्हाला सर्व माहिती एकदा चेक करून घ्यायची आहे. जर सर्व माहिती बरोबर असेल तर तुम्हाला खाली ओके हा ऑप्शन दिसेल, त्या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे. पुढे तुम्हाला सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. सबमिट केल्यानंतर तुमच्यासमोर पेमेंटची विंडो ओपन होईल. त्या ठिकाणी तुम्हाला ऑप्शन दिसतील पेमेंटसाठी, नेट बँकिंग, डेबिट कार्ड, UPI वगैरे. तर तुम्हाला जे सोयीस्कर पडेल त्यानुसार तुम्ही पेमेंट करून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा आपण संपूर्ण माहिती बघितलेली आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तुम्हाला असेच नवीन व्हिडिओ भेटत राहतील. तर चला मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.